बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या 2024 मधील क्रूर हत्येने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली होती। ही केवळ हत्या नसून त्यामागे खंडणीचा गुंतागुंतीचा कट असल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे। या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनी मकोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला आहे, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। दुसरीकडे सरकार आणि फिर्यादी पक्षाने कठोर कारवाईची मागणी लावून धरली आहे। येत्या 17 जून 2025 रोजी बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। या खटल्यात काय घडते, काय नवीन माहिती समोर येते आणि हा केस कसा पुढे जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। चला या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आणि सोप्या भाषेत आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहतात बोल एमएच। मस्साजोग येथील लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी रस्त्यावरून अपहरण करण्यात आले। त्यांनी अवादा एनर्जी कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातून होणाऱ्या कथित खंडणीला ठाम विरोध केला होता। हा विरोध त्यांच्या जीवावर बेतला। अनेक आरोपींनी त्यांच्यावर लोखंडी रॉड, दांडगे आणि साखळ्यांसारख्या शस्त्रांनी हल्ला चढवला। या हल्ल्यात त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली। ही घटना इतकी भयंकर होती की काही आरोपींनी हत्येचे व्हिडिओ आणि फोटो काढले आणि नंतर सणासुदी वृत्तीने या हल्ल्यावर खुशालीही व्यक्त केली। या घटनेने गावकरी, परिसरातील नागरिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली। या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले। त्याच्यावर खंडणी मागणे आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। आता त्याने मकोका अंतर्गत स्वतःला दोषमुक्त करण्यासाठी डिस्चार्ज अर्ज दाखल केला आहे, ज्यामुळे हे प्रकरण आणखी पेचीदे झाले आहे। आता जाणूया की न्यायालयात काय चाललं आहे या प्रकरणाबद्दल। खटल्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे। उज्ज्वल निकम हे 26/11 मुंबई हल्ल्याच्या खटल्यात आपली ताकद दाखवणारे अनुभवी आणि नावाजलेले वकील आहेत। त्यांच्यासोबत सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे हेही सरकारची बाजू सक्षमपणे मांडत आहेत। त्यांनी न्यायालयात ठामपणे सांगितले आहे की केवळ हत्या नाही, तर त्यामागे खंडणीचा मोठा कट आहे। संतोष देशमुख यांनी खंडणी देण्यास नकार दिला, म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली। सरकार पक्षाने वाल्मिक कराडचा डिस्चार्ज अर्ज नकारण्याची मागणी केली आहे। इतकेच नाही तर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि त्यांची जंगम व स्थावर मालमत्ता म्हणजेच मुव्हेबल आणि इममुव्हेबल असेट्स जप्त करावी, असा अर्जही न्यायालयात दाखल केला आहे। वाल्मिक कराड यांचे वकील विकास खादे आणि मोहन यादव यांनी बचावाची मोहीम हाती घेतली आहे। त्यांनी न्यायालयात असा दावा केला आहे की आम्हाला अद्याप डिजिटल पुरावे मिळालेले नाहीत, खटल्यात ठोस पुराव्यांचा अभाव आहे। वाल्मिक कराड यांनी आपण खुनात किंवा खंडणीचा कटात सहभागी नसल्याचा दावा केला आहे। त्यांच्या वकिलांनी मकोका अंतर्गत दोषमुक्तीचा अर्ज दाखल करून हे प्रकरण कमजोर करण्याचा प्रयत्न चालवला आहे। या सर्व मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी बीडचा जिल्हा व सत्र न्यायालयात 17 जून 2025 रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे। या सुनावणीत डिजिटल पुरावे सादर करणे, मालमत्ता जप्तीचा अर्ज आणि वाल्मिक कराडचा डिस्चार्ज अर्ज यावर तर्क वितर्क होतील। मकोका लागू राहिला की नाही यावरही न्यायालयाचा निर्णय अवलंबून असेल। ही सुनावणी या प्रकरणात टर्निंग पॉइंट ठरू शकते। आता जाणूया याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय आहेत ते। संतोष देशमुख याच्या हत्येने केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात आंदोलनाची लाट उसळली आहे। गावकऱ्यांनी न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत रस्त्यावर उतरून आंदोलने केली। काहींनी जल समाधी आंदोलन करत सरकारवर दबाव आणला। खासदार बजरंग सोनवणे आणि विरोधी पक्षांनी या खटल्यात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली, जेणेकरून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळेल। या प्रकरणाला राजकीय रंगही प्राप्त झाला आहे, कारण वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे याच्या निकटवर्तीय मानला जातो। या घटनेने सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे। गावकऱ्यांचा संताप आणि आंदोलनामुळे सरकारला उज्ज्वल निकम यांच्यासारख्या तज्ञ वकिलांची नियुक्ती करणे भाग पडले। हा खटला आता केवळ गुन्हेगारीचा नाही,
तर सामाजिक न्यायाचा आणि राजकीय जबाबदारीचा मुद्दा बनला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण हे एक अत्यंत क्रूर, संघटित आणि खंडणीशी जोडलेले गुन्हेगारी कृत्य आहे, असा ठाम दावा सरकार आणि फिर्यादी पक्षाने न्यायालयात मांडला आहे. या खटल्यात खंडणीचा दावा आणि हत्येचा कट पुराव्यासह उघड करणे हे उज्ज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांच्या समोर मोठे आव्हान आहे. दुसरीकडे वाल्मिक कराड आणि त्यांच्या वकिलांनी दोषमुक्तीची लढाई सुरू केली आहे. 17 जून 2025 रोजी बीडच्या न्यायालयात होणारी सुनावणी या प्रकरणाला नवे वळण देईल. वाल्मिक कराडचा डिस्चार्ज अर्ज मंजूर होईल की नाकारला जाईल, मकोका कायदा लागू राहील की नाही, डिजिटल पुरावे आणि मालमत्ता जप्तीच्या अर्जावर काय निर्णय होईल, हे सारे प्रश्न आता न्यायालयाच्या हाती आहेत. या खटल्यातील सर्वात हिटेड आणि रोमांचक क्षण 17 जूनला न्यायालयात पाहायला मिळतील. तोपर्यंत नवीन माहिती आणि अपडेटसाठी तयार राहा. संतोष देशमुख आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा कायम आहे. आपणही या प्रकरणावर लक्ष ठेवूया आणि सत्य समोर येण्याची वाट पाहूया. तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला.